विकसित भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे। मंत्रिमंडळासमोर विकसित महाराष्ट्र 2029, 2035, 2047 चा विकास आराखडा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोरही मंजुरी करता सादर झाला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे। विकसित महाराष्ट्रासोबतच विकसित पुणे हा सुद्धा विचार आणि संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे। एकंदरीत 2029 ला पुणे शहराची लोकसंख्या, 2035 ला पुणे शहराची लोकसंख्या आणि 2047 मध्ये पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता आणि तेव्हाच्या जनसंख्येला लागणाऱ्या नागरी सुविधा जनतेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सुविधा द्याव्या लागतात त्या सुविधाचा संपूर्ण विचार देवेंद्र फडणवीस सरकारने केला, माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि जवळपास माननीय पंतप्रधान मोदीजींनी नागरी क्षेत्राकरता ज्या विकसित नागरी क्षेत्राकरता उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व उपाययोजना पुण्याला सुद्धा करण्याचा विचार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे। खरं तर मी प्रामुख्याने राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर कॅबिनेट कमिटीचा सदस्य आहे आणि या राज्याच्या कॅबिनेट कमिटीमध्ये माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत। ज्या पद्धतीने पुणे हे केंद्रस्थानी आणून पुण्याला येणाऱ्या काळामध्ये की मेट्रोचं जाळं असेल, संपूर्ण पुणे शहर पुढच्या 2035 पर्यंत जो प्लान आहे 2029 चा 2035 चा पुणे शहर ज्या भागात वाढेल त्या भागात मेट्रोचा विकास कसा करता येईल त्याकरताचं डेव्हलपमेंट मंजूर करण्याचा प्लान कॅबिनेट सब कमिटीने मंजूर केला। त्याबद्दलचे डिटेल आता उद्या या ठिकाणी आपले जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण डिटेल येतील। दुसरा पर्यावरणपूरक बस सेवेचा विचार जो आपण केला आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीच्या केंद्र सरकारने केला, राज्यात देवेंद्रजीच्या सरकारने केला। पर्यावरणपूरक बस सेवा कशा असतील त्याचा या शहराला जे काही इंटिग्रेट प्लान तयार केला त्यामध्ये प्रचंड उत्कृष्ट चांगली म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात क्रमांक 1 वर असेल अशी बस सेवा करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने केला। पाणी पुरवठ्यामध्ये साधारण सर्वच भागामध्ये 24/7 पाणी पुरवठा आला पाहिजे याकरता विचार माननीय देवेंद्रजींनी केला आहे। सोबतच रस्ते विकास म्हणजे किती पाणी साचलं तरी खड्डे या शहरात होऊ नये याकरता नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा विचार करून पुणे शहरात खड्डे होणार नाही, खड्डेमुक्त पुणे शहर हे विचार या ठिकाणी आमच्या सरकारने केला आहे। नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार आणि महानगरपालिका मिळून या ठिकाणी रस्ते विकास प्रकल्पाच्या याची नदी सुधार प्रकल्पाकरता या ठिकाणी तोही विचार यामध्ये झाला आहे। आपल्याला माहिती आहे की मी स्वतः भूसंपादन मंत्री म्हणून पुरंदर विमानतळाच्या एकंदरीत लँड ॲक्विजिशनमध्ये थोडा पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज जवळपास 90% पुरंदरच्या विमानतळाचे ॲक्विजिशन
जागा आपल्याकडे आता आलेल्या आहेत त्याचाही आपण विचार केलेला आहे. पुणेचं जे विमानतळ आहे विस्तारित विमानतळ याचाही विचार या ठिकाणी सरकारने केला आहे. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, रस्ते, वीज, गटर लाईन, ज्या संपूर्ण सुविधा असतात त्या सुविधाही देण्याचा विचार या ठिकाणी पुणे शहरामध्ये झाला आहे. लाईट हाऊस प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती असेल, प्रभावी वैद्यकीय सुविधा असतील, क्रीडा संकुलाची उभारणी असेल, झोपडपट्टीचं पुनर्वसनाचे प्रश्न असतील, या ठिकाणी जुन्या वाड्या वस्त्याचे प्रश्न आहेत, ॲम्युनिटी स्पेसेसचे प्रश्न आहेत, महानगरपालिकेच्या शाळा रुग्णालयाची दुरुस्ती असेल, स्मार्ट अंगणवाडी असेल, स्मार्ट शाळा असतील, समाविष्ट झालेल्या गावांच्या भागाचा विकास असेल आणि एकंदरीत कर प्रणालीचं या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आपण करणार आहोत, या ठिकाणी गुंठेवारी जो आहे त्या गुंठेवारीचे जे नियम सुलभ करणे, त्यातनं जनतेच्या प्रॉपर्टी क्लिअर करणे, प्रॉपर्टी कार्ड देणे, महसूल खात्याने तुकडेबंदी कायदा शिथिल केल्यानंतर जवळपास पुणे शहरामध्ये आणि पुणे ग्रामीण भागामध्ये 5 लाख परिवारांना या तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यामुळे त्यांचे 7/12वर त्यांचे नावं आणणारी योजना असेल, अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याकरता करावयाची कारवाई असेल, या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये पुणे शहराचा समावेश करून या नक्षा योजनेच्या माध्यमातून पुणे शहराचं मॅपिंग असेल, प्रत्येक घराचं मॅपिंग करून द्यायचा विषय असेल. सोबतच उद्याच्या काळात आमचं खातं हे व्हर्टिकल 7/12 व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड जी योजना आणते आहे त्यामध्ये भूखंडावर एखादा फ्लॅट स्कीम झाली असेल तर प्रत्येक फ्लॅटला त्याचा प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे याची योजना असेल. आणि काही ठिकाणी जे अनेक वर्षापासनं 30 वर्षापासनं 40 वर्षापासनं लोकांची घरे आहेत त्या घरांना कायदेशीर दर्जा मिळाला नाही, तो कायदेशीर दर्जा द्यायचा असेल. काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे क्लिष्ट कायदे असतील, जसं नागपूरमध्ये 95च्या वर अनेक कलमा अशा होत्या ज्या आत्ताच्या विकासाला बाधा येत होत्या. असे काही पुणे महानगरपालिकेच्या नियमातील तरतुदी असतील त्या शिथिल करायच्या असतील, अशा अनेक विषयावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही या ठिकाणी जनतेसमोर निवडणुकीला जातो आहे. आणि मला विश्वास आहे लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पुणेच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व लोकसभेत आणि विधानसभेत आम्हाला प्रचंड मतदान केलं, त्याच पद्धतीने विकसित पुणे करण्याकरता 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये 51%च्या वर सीट्स या भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्वास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जनतेला विकासाचा विश्वास दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की पुणेची जनता, पुणेचे नागरिक देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता तयार राहतील, मतदान करतील. कारण डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे आणि देवेंद्र फडणवीसजी म्हणजेच डेव्हलपमेंट आहे. आणि देवेंद्र फडणवीसच या पुणे शहराचं विकसित पुणे शहर जे स्वप्न त्यांनी बघितलं आहे, संकल्प केला आहे, ते पूर्ण करू शकतात. हा विश्वास पुणेच्या जनतेला आहे. आणि मला या ठिकाणी एवढंच वाटतं की ज्या पद्धतीने देवेंद्रजी पुणे शहराला, मुंबई शहराला आणि या संपूर्ण नागरी क्षेत्राकरता जे विजन देवेंद्रजींनी तयार केलं आहे त्या विजनला पुणेची जनता मतदान करेल. मी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहराच्या जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करतो
की विकसित पुणे करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार आपण निवडून द्यावे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार, केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेला विकसित करण्याची संधी आम्हाला पुणे महानगरपालिकेला द्यावी आणि पुणेचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी करण्याकरता आम्हाला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आज पुणेमध्ये आलो आहे. सर, तुम्ही विकास कामांचं सगळं सांगितलं, काय विकास महापालिकेच्या माध्यमातून केलेला आहे. आता 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी जी प्रेस घेतली त्यामध्ये अजित पवारांचं म्हणणं होतं की पुण्यातल्या त्रिकुटाने पुण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि पुण्याचा कारभार बदलण्याची वेळ आता आलेली आहे. 2017चं पुणे जर बघितलं, आणि मला बघायची गरज नाही, तुम्ही गुगलवर MRCAC वर बघा. 2014 पूर्वीचं पुणे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यानंतरचं पुणे, 2017च्या महानगरपालिकेनंतर काय पुणेमध्ये डेव्हलपमेंट झालं आणि मागच्या 5 वर्षाचा विचार केला तर MRCAC सांगेल, गुगल मॅपिंग सांगेल तुम्हाला पुणेमध्ये काय बदल झाले. आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळात असं बोलावं लागतं विरोधी पक्ष म्हणून. पण अजितदादाही खाजगी हे सांगतील की पुणे हे बदललेलं आहे, कारण अजितदादांनी जेवढ्या विकासाच्या बैठकीत सभेत सहभाग घेतला आहे, म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या सभेत, मेट्रोचं उद्घाटन करताना अजितदादांनी केलेले स्टेटमेंट असेल किंवा रिंग रोडच्या वेळी किंवा अनेक भूमिपूजन उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीसजीच्या जॉईंट सभेत किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमात किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमात, केंद्रीय भूमिपूजन किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय निधीमधील, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पुणे बदललेला आहे, पुण्याचा विकास होतो आहे. कधी नव्हे झालेला विकास हा प्रधानमंत्री मोदीच्या सरकारने केला आहे, देवेंद्रजीचं सरकार करताय, हे त्यांनी अनेकदा मान्यच केलं आहे. त्यांच्याकडे सर्वच रील आहे, त्यांच्याकडे सर्वच त्यांची भाषणं आहेत, त्यांच्या वॉर रूममधनं त्यांना भाषणं मिळतील. काही आकडे सांगितले. 2017च्या आधी पिंपरी चिंचवड तालुक्यात 4,844 कोटीच्या ठेवी होत्या. भाजपच्या काळात 2,000 कोटीवर आल्या. इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड लुटारूच्या टोळ्या वाढल्या, भाजपची राक्षसी लूट, असे काय शब्द वापरले त्यांनी, थेट भाजपवर आरोप केले त्यांनी. मी त्यांना 2017 ते 2022 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय डेव्हलपमेंट झाले याची यादीच पाठवू शकतो. जे काही ठेवी त्यांनी काढल्या असतील किंवा जो काही इन्व्हेस्टमेंट केला असेल, केंद्र सरकारच्या योजनेला काही शेअरिंग करायचं असतं, कॉस्ट शेअरिंग, राज्य सरकारची योजना घ्यायची असेल तर कॉस्ट शेअरिंग करावं लागतं. तिथल्या जे काही ठेवी वगैरे असतील त्या काही सरसकट बाहेर काढल्या नाही आहे. कॉस्ट शेअरिंग द्यावी लागतं योजनांना, 40%, 60%, 30%, 40% त्या योजनाचं कॉस्ट शेअरिंग आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की अजितदादांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होतं. मी अजितदादांना सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे. 6 सदस्याची समन्वय समिती, ज्यामध्ये 3ही पक्षाचे समन्वय करून कसंही सरकार चालेल, कसं त्या ठिकाणी महायुती चालेल असा निर्णय होतो. त्या बैठकीमध्ये सहजपट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी, कुठल्याही मंत्र्यांनी, आमदार खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी मित्रपक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही. मला अजितदादाकडनं महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते या पद्धतीने ते
बोलणार नाही असं मला वाटलं, पण ठीक आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कायम हा आमचा महायुतीचा निर्णय त्यांनी अंमलात आणला. नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अजितदादाच्या पक्षावर, एकनाथ शिंदेजीच्या पक्षावर किंवा व्यक्तीबद्दल आणि विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी आगपाकड केली नाही, टीकाटिप्पणी केली नाही. आता जे लोक आमच्यावर टीकाटिप्पणी करताय तिथे आपण गेलो तर मग खूप पानं मागे आहेत. त्यामध्ये आता काही तिथे जाण्याची कुणाची इच्छा नाही. पण मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये पुढच्या काळात अजितदादांना विनंती आहे, एकनाथजी तर बोलतच नाही या विषयावर, पण अजितदादांना माझी विनंती आहे की ते महायुतीचे महत्त्वाच्या 3 घटकामधले महत्त्वाच्या 3 मध्ये प्रमुख नेते आहेत. त्यामुळं त्यांच्याकडनं भारतीय जनता पार्टीवर किंवा मित्र पक्षावर टीका होणार नाही अशी अपेक्षा आहे. नाही, पिंपरी चिंचवडमध्ये ते वेगळ्या रोखात बोलले, वेगळ्या रूपात बोलले आणि पुण्यामध्ये ते स्थानिक नेत्याबद्दल बोलतात. मला असं वाटतं अजितदादाची उंची जी आहे राज्यामध्ये ती एवढ्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलेल असं त्यांनी, मला वाटते, त्यांच्याकडनं अपेक्षित नाही. ज्यांच्याबद्दल ते बोलले असतील मला तर माहीत नाही, पण मी ते समजा मी उद्या मंत्री म्हणून आलो पुण्यामध्ये आणि मी राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेच्या लेवलच्या कार्यकर्त्याबद्दल, नेत्याबद्दल किंवा असे बोलणे किंवा अशा टिप्पणी करणे मला वाटतं योग्य नाही. 17,000 कोटीच्या घोटाळ्यावर देखील बोलले, माझ्यावर देखील घोटाळ्याचे आरोप झाले, पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्या शेजारी येऊन बसला. 17,000 दोघांत नेमकं काय झालं, त्याचा निकाल लागला की नाही लागला, घोटाळा झाला की नाही झाला? मला वाटतं अजूनही जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल, अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत. आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल. पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले, त्यावर न्यायालयीन चौकशी, त्यावेळेस जे काही चौकशी झाली, आता न्यायालयाची बाब झाली आहे. न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं. चिरंजीव कारंत पवार यांच्या संबंधित 2 घोटाळे बाहेर आलेले आहेत. म्हणजे त्यामुळे कंपन्या परवा त्याच्या ऑफिसचाच विषय झाला. हे 2 मुद्दे तुम्ही प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनवणार का? नाही, मला असं वाटतं की दोन्ही प्रकरणामध्ये एखादा विषय चौकशीच्या अधीन असताना विकास खारगे समिती अंतिम लेवलला पोहोचलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्याचा मुद्दा बनवणे, त्याची पॉलिटिकल त्याचा फायदा घेणे यापेक्षा चौकशीमध्ये सर्व येणार आहे आणि पुण्याच्या जनतेला, महाराष्ट्राला कळणार आहे. आपल्या खात्याकडून दंड ठोठावण्यात आला होता 42 कोटी वगैरे, त्याची चर्चा झाली, बसून काहीच काय झाले, आपल्या खात्यात गेली नाही. 2 भाग आहे. जे काही मुद्रांक अधिनियमाप्रमाणे खरेदी खत झाला आहे त्या खरेदी खताच्या अगेन्स्ट मुद्रांक शुल्क माफी करण्याकरता जे पत्र MIDCच्या माध्यमातून आलं होतं ते पत्राप्रमाणे काही कारवाई आमच्या अधिकाऱ्यांनी केली, पण MIDCने जे पत्र दिलं त्या पत्राच्या आधारावर मुद्रांक शुल्क माफ नाही आहे. मुद्रांक शुल्क खरेदी खताच्या वेळी घ्यायलाच पाहिजे होतं, तसं ते खरेदी खतच बोगस आहे. सरकारची जमीन सरसकट विकून टाकणे असं खरेदी खत आहे आणि त्यामुळं तरी खरेदी खत लावलं तर खरेदी खताच्या मागे जे काही मुद्रांक शुल्क घेतलं नाही ते चूक आहे. नंतर खरेदी खत रद्द करण्याच्या वेळी तेवढेच पैसे द्यावे लागतात. पण आता आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे का एकदा खरेदी खत झालं की ते खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे. जिल्हाधिकारी सिव्हिल कोर्टात गेले आहेत आणि ते खरेदी खत रद्द करण्याची भूमिका एकदम क्लिअर आहे. सरकारी जागा आहे, सरकारी जागा ही सरकारच्या ताब्यात आहे. नाही, दंडाची रक्कमेची नोटीस आम्ही दिली आहे
आणि एककडे आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे, दोन्ही बाबी करता. दुसरा एक विषय इथं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय झालंय तर तिथे एक संस्था होती टेक्नो शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन आणि त्या जागेवर तिथे झालंय. त्यामध्ये पण एका जे कार्यकर्त्यांनी आरोप केले की ती जागा जी आहे ती पक्ष कार्यालयासाठी वापरण्यात आली, ही तशीच झाली. ती जागा महसूलची असेल तर मी लक्ष टाकेल, ती जागा महानगरपालिकेची असेल तर महानगरपालिकेने ताब्यात घेतली पाहिजे, जे काय असेल. पण 15 जानेवारी काय ती जागा धर्मादाय विकासकडे नोंद असलेली एका ट्रस्टची आहे. मग ठीक आहे, त्यामध्ये ज्या ज्या विभागाकडे जी जागा नोंदणी आहे त्या त्या विभागाने लक्ष टाकलं पाहिजे. पण तरी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून जे काही आरटीआय कार्यकर्त्यांनी आरोप केले आहे त्यामध्ये मी लक्ष टाकून कुठपर्यंत ते गेला आहे, कुणाची जागा आहे, कशी त्या ठिकाणी कार्यालय बांधलं, काय बांधलं, याबद्दल जे काही आरोप केले आहे त्याची चौकशी सरकार करेल आणि चौकशीवरती जे काही निष्पन्न होईल त्या ठिकाणी पुढे जाईल. खारगे समितीचा अहवाल कधीपर्यंत येईल अपेक्षा? खारगे समितीचा अहवाल आता 2 महिने झाले आहे, आम्ही त्यांना मुदतवाढ दिली होती. अजून त्यांना एक थोडी मुदतवाढ लागेल, एक थोडा काळ, कारण त्यांनी आता शेवटचे 2 स्टेटमेंट राहिले आहे. पोलिसांनी जे काही आता कारवाई केली आहे, आता 2-3 स्टेटमेंट झाल्यानंतर ते आम्ही क्लोज करू. 15 तारखेच्या आधी येणार की नंतर येणार? असं आहे की असे बंधनं आपण अशा चौकशी समितीला टाकू नये की आणि तसे जाहीर करू नये. तर मला असं वाटतं की तुम्हाला आम्ही राईट साईडला चाललो आहोत, नाही कुणाला या आरोपाचा या निवडणुकीची काही संबंध नाही. ही निवडणूक फक्त आम्ही डेव्हलपमेंटवर लढतो आहे, कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही पक्षावर आरोप न करता लढतो आहे. आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेली लाईन, विकासाची लाईन ओढतो आहे आणि याच लाईनने आम्ही निवडणूक जिंकणार. सर, बीएमसी के चुनाव में मेयर को लेकर काफी चर्चा हो रही है कि कौन मेयर होगा. मुख्यमंत्री जी ने हालांकि साफ किया कि हिंदू और मराठी होगा, लेकिन कांग्रेस वही ये चाह रही है कि जहरान ममतानी जैसा कोई मेयर बने, या फिर जो धर्म और कास्ट की बात हो रही है ये सब नहीं होना चाहिए और ममतानी जैसा मेयर बने. उसके आपको कैसे देखते हैं? देखिए, कांग्रेस पार्टी को ये मालूम है उनकी जमानत जब्त होने वाली है. कम से कम ऐसे स्टेटमेंट करके, ऐसे शब्द प्रयोग करके, ऐसा जाहिर करके वो जो वोट बैंक है उनकी, वो वोट बैंक को कायम रखना चाहते हैं. उनका काम है सिर्फ अपनी जितने वोट है भाई उतने तो रहने दो. उनका चुनाव से कोई संबंध नहीं रहा है. कांग्रेस पार्टी चुनाव के बाहर हो चुकी है. कांग्रेस पार्टी वहां पर सिंगल डिजिट में दिखेगी, ऐसी स्थिति है. लेकिन वो ममतानी जैसा मेयर क्यों लाना चाहती है? देखिए, उनके वोट बैंक को सुरक्षित रखना है. उनको ये चुनाव में वो वोट बैंक के ऊपर कम से कम कुछ सीटें निकल जाएगी, यह आधार लेकर वो काम कर रहे हैं. पुणे के मेयर को लेकर कोई क्लैरिटी है सर? प्रथम शिवसेना पुणे के मेयर को लेकर देखिए, कोई मेयर को लेकर क्लैरिटी नहीं हो सकती क्योंकि आरक्षण ही नहीं है, रिजर्वेशन ही नहीं गिरा है अभी. तो देखिए, जिस महानगर पालिका का महापौर बनने जा रहा है उसका रिजर्वेशन क्या है, कौन सा जाति के लिए होगा, कौन सी समाज के लिए होगा, क्या रिजर्वेशन आएगा, लेडीज आएगा, जेंट्स आएगा, अभी तो उसकी बात ही क्या है. अब तो चुनाव है, चुनाव के बाद देखा जाएगा. शिवसेनेसोबत प्रथमच युती होत नाहीये पुण्यामध्ये, तर त्यांची कमतरता या प्रचारादरम्यान जाणवती. नाही, मला असं वाटतं की आम्ही शेवटपर्यंत महायुतीचा प्रयत्न 29 महानगरपालिकेत केला. 15 महानगरपालिकेत हा झाला, नागपूरमध्ये झाला महायुती, पण पुण्यामध्ये काही कारणाने होऊ शकली नाही. पण तरी मित्र पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सन्मानाने लढतोय, मैत्रीपूर्ण लढतोय. मला वाटतं कुणाची कमी कुणाला नाही आहे. सध्या जेव्हा मित्र महायुती असते तर आम्ही एकत्र आलो असतो. त्यांचं काम त्यांनी करायचं, आमचं काम आम्ही करणार. अनेक निष्ठावंतांचा अजून उस्मानी गेलेला नाहीये, तर त्या संदर्भात जशी जशी निवडणूक समोर जाईल तसं तसं तुम्हाला आमची घट्ट मूठ दिसेल आणि 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेच्या निवडणुकीपर्यंत सारं सरळ होईल, काही चिंता नाही. नाही, त्यांच्या दृष्टीनं अजितदादा आता राज्याचे नेते आहेत, आमचे बिडकरजी पुणे शहराचे नेते आहेत. तर राज्याच्या नेत्यांनी किमान जिल्ह्याच्या नेत्याबद्दल तरी टीकाटिप्पणी करू नये. त्यांनी राज्याच्या नेत्याबद्दल केली पाहिजे असं माझं मत आहे. किमान बोलांवर तर करावं की नाही किमान
काय त्यांना मर्यादा आहेत का मी याच्यावर करेन, याच्यावर करेन, किंवा असं काही? नाही, मला असं वाटतं की दादांनी आपली उंची कमी करू नये. भाजप नेते अजित पवार यांच्यावर टीका करतात, मात्र उदय सामंत यांनी टीका केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं? काय टीका केली? मुल्यांना टीका केली की एक नगरसेवक आहेत आणि सर्व डागा मागतात, तर ते सामंत असे म्हणले की एकाचे 50 खड्डे करायची माहिती आहे आम्हाला, ज्यांनी कमी लेखलेलं आहे त्यांना आम्ही त्यांची जागा लागतो. ठीक आहे, त्यांनी बोललं असेल त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं काय आवश्यक नाही. अधिकृत उमेदवारांनी आपल्या पक्षात काल प्रवेश केला. ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. विरोधकांचं आरोप होते की दबावपोटी अशा पद्धतीने पक्ष प्रवेश केला जातो की जे अधिकृत उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीत जे पक्षप्रवेश होत आहे, आताही तुम्ही तुमच्यासमोर पक्षप्रवेश झाले. विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश आहे. कोणालाही दबाव टाकून राज्यामध्ये पक्षप्रवेश करता येत नाही आणि कोणाची भूमिका नाही. आम्ही व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी आम्ही थोडे कमी आहोत त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता काही पक्षप्रवेश करतो आहे. शेवटी आम्ही काही प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाही, अपूर्ण आहे. 51% लढाई लढण्याकरता काही शेवटी जितावं सिकंदर आहे आणि 51% लढाई लढण्याकरता काही ऍडिशन करावे लागतात. ते ऍडिशन आम्ही केले आहे. माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिलगिरी व्यक्त केली आहे.